नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणताय आज तांबवेचं यात्रेचं मैदान पारंपरिक तुमचं पहिलंच तांबवेचं मैदान, काय सांगाल त्याबद्दल? तांबवेचं पहिलंच मैदान आहे. रान काळ्या मातीचं आहे. 820 फुटाचा पल्ला आहे. बर, बघूया सर्जा आणि बलमा आणलेत कशा पद्धतीनं पळतात बघूया. आज कसं काय नियोजन सर्जन बलमाचं कसं लागलं काय नियोजन करायचं म्हटल्यावरती होतं इच्छाशक्ती पाहिजे. बर, कारण पाळणाऱ्याचा बैल जर मिळाला चांगला, दोन्ही बैल चांगली पळाली तर गुलाल होत असतो. आणि आज दोन्ही चांगली बैल आहेत, सातारा एक्सप्रेस बलमा आणि आपला सर्जा. पहिल्यांदाच ही जोडी पळाली मला हो, वाटतं. ही जोडी पहिल्यांदाच पळाली. सुंदर पळालेला आहे बलमा सोबत ना? हो, नक्कीच सुंदर पळाला आहे. बर, कालचं जे घरनिकीचं मैदान झालं तिथे नानांनी एक अप्रतिम अशी गाडी चालवली आणि सुंदरनं फायनलचा गुलाल घेतला, काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच सुंदर चांगलाच पळतोय. अलीकडच्या कालखंडामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर महाराष्ट्रातील सर्व मातब्बर बैलांबरोबर पळलाय. मग बक्कासूर सोबत पण पळलाय, सर्जासोबत पळलाय, बलमासोबत पळलाय, हरण्यासोबत पळलाय, गर्निकीच्या राजासोबत पळलाय, जावेद भाईंच्या सर्जासोबत पळलाय. म्हणजे महाराष्ट्रातील आता जी काही मातब्बर बैल आहेत त्या बैलासोबत पळलाय. सगळ्या बैलांसोबत चांगल्या पद्धतीनं पळतोय. फक्त फलटणला बकासूर सोबत गाडी लॉबी झाली होती, कारण बकासूरनं थोडंसं बैलाला दाबलं होतं. त्याच्यानंतर बाकीच्या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीनं पळतोय. व्हिडिओ बघितला की आनंदाचा धक्का मिळाला की आपला सुंदरला तुम्ही विकणार नाहीत, काय सांगाल त्याबद्दल? सगळ्यांशी सल्ला मसलत केली, कारण आनंदा पैलवान रेटरे यांनी सुद्धा सुंदर मागितला होता 1 कोटीला. त्याच्यानंतर जळगावचे एक व्यापारी आहेत त्यांना सुद्धा मागितला होता. आणि एक हॉटेल व्यावसायिक आहेत नाशिकचे, तिघांनी मागितला होता. पण नाना असतील, आमच्या धर्मपत्नी असतील, आमच्या गावातील मित्र सहकारी असतील किंवा सर्जा सुंदर सोबत जी कोण टीम असेल, त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की सर आपल्याला जर हा नाद टिकवायचा असेल, नाद करायचा असेल तर सुंदर हा बैल सगळ्यांना पूर्ण उरणार आहे आणि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सुंदर देणार आहे. त्याच्यामुळे सुंदर न विकण्याचा निर्णय घेतला आहे. पैसे काय आपल्याला आज उद्या मिळतील, मात्र बैल त्या पद्धतीचा बैल सध्या मिळणार नाही, कारण सध्या महाराष्ट्रातला टॉपचा आदत म्हणून सुंदरकडे पाहिलं जाते. तर त्या पद्धतीनं ठरलं आणि मग आता ठरलं की बैल विकायचा नाही. नानांचा भरपूर जीव आहे सुंदरवर. नाना, काय जेव्हा सर म्हणालेले की बैल मला विकायचं आहे तर त्यावेळेस तुमच्या काय प्रतिक्रिया होत्या नाना? सरासनी म्हणलं तर नाही विकायचंच नाही म्हणून सांगितलं. हां, कारण तुमचा एवढा जीव आहे त्याच्यावर, काय सांगाल सुंदरबद्दल? काय सांगाल? ही सगळी सरासनी फोन करत होती ना बैल विकायचा नाही. बरं बरं. आणि आज जेव्हा ठरलं की बाबा फायनली ठरलं की विकायचं नाही, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? परत मुलाखत सरांची पडली त्यामुळे आता 2 व्हीलरवर मागणं पोर यायला लागली, विकायचं नाही म्हणून कळालं. बरं बरं बरं. म्हणजे खुश आहे संपूर्ण म्हणजे गोट्यामध्ये जे मेंबर आहेत फॅमिली मेंबर सगळे खुश आहेत. वहिनी पण नाराज होते, तुम्ही म्हटलेलं की काय तुमचं घरातली गोष्टी झालेल्या, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे नक्कीच, कारण गाडी मॅडमच्या नावावर पळते आमचे, अंकिता रणजित निंबाळकर. तर मॅडम म्हटलं की तुम्हाला घरातच घेणार नाही. विनोदा पोटी म्हटल्या होत्या, पण त्यांना पण बरं वाटलं, कारण शेवटी आज त्यांचं नाव सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाते. कोणत्याही पुरुषाला वाटत असतं की आपल्या धर्मपत्नीचं, आपल्या आईचं, आपल्या मुलीचं नाव जावं आणि तिच्या नावानं आपण गाडी पळवत असतो. कारण ज्यावेळेस आपण सर्व पुरुष मंडळी आड्याच्या निमित्तानं या ठिकाणी येतो, मग कोणी असो, म्हणजे मी असो, माझ्या सोबतचे माझे मित्र सहकारी असो दे किंवा महाराष्ट्रातील कोणताही बैलगाडी मालक असो, ते आपण ज्यावेळेस अड्ड्यात जातो त्यावेळेस आपली जी काही सर्व कामं असतात तर त्या धर्मपत्नी पाठीमागं सांभाळत असतात. त्याच्यामुळे आपण त्यांच्या नावानं गाडी पळवतो आणि त्यांच्या नावाने सुंदर सर्जाची गाडी पळते. तर त्यांना सुद्धा आनंदच झाला की आपण सर्जा सुंदर विकणार नाही. लखन जो आता सध्या महाराष्ट्र गाजवतोय, तर लखन सोबत आपला सर्जा पाहायला भेटेल का? ही जोडी पाहायला भेटेल का? आणि तुमची खास करून इच्छा आहे का लखन सोबत पळायची? नक्कीच. आता काय झालंय माहितीये का, अल्पावधीतच लखन प्रसिद्ध झालाय. 4 मैदान मारलं म्हणून कोण मोठा बादशाह होत नाही, ही पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवा. याच्यापेक्षाही चांगले बैल महाराष्ट्रात आहेत. सर्वांची अशी चर्चा झाली लखन मान्य की बाबा 4 मैदानात 1 नंबरचा मानकरी करतोय, म्हणजे लखनपेक्षा जास्त स्पीडची बैल या महाराष्ट्रात आहेत. त्याच्यामुळे कुणीही वाजवीपेक्षा जास्त महत्त्व लखनला देऊ नका. याचा अर्थ बाकीच्यांची बैल पळत नाहीत असं नाही. 4 मैदानाचा मानकरी झाला, याच्यापेक्षा कितीतरी मैदानामध्ये आपल्या बैलांना गुलाल केलेले आहेत. काय झालंय की महाराष्ट्रात आता अशी चर्चा झाली की लखन, देवा, अर्जुन या बैलांना मारणाऱ्या गाड्या नाहीत, असं काही नाहीये. ती सुद्धा बैल चांगली आहेत आणि बाकीची सुद्धा बैल चांगली आहेत. प्रत्येकाला वाटत असतं की जो आता सध्या चांगल्या स्पीडमध्ये पळतोय, टॉपमध्ये पळतोय, त्याच्याबरोबर पळावं. नक्कीच आम्हाला पण वाटतं लखन सोबत पळावं, आम्हाला सुद्धा वाटतं देवासोबत पळावं, आम्हाला सुद्धा वाटतं इतर बैलांसोबत पळावं. प्रत्येक जणाला वाटत असतं, योग आला तर नक्कीच पळू. सर, या बैलगाडी क्षेत्रामध्ये नंदी असतो, बरीचशी अटॅचमेंट असते नंदीवर आणि
तर कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही विक्रीला काढलेला, आता विक्री नाही करणार सुंदरची, एक प्रकारे अटॅचमेंट झालेली आहे, काय सांगाल त्या अटॅचमेंट? नक्कीच काय असते माहितीये का, बऱ्याच बैलगाडी मालकांचे मला फोन आले, सर तुम्ही सुंदर खरंच 90 लाखाला तुम्हाला मागितलाय का, उगत फुगून किंमत सांगताय, ज्याच्यामुळं बऱ्याच सर्वसामान्य बैलगाडी मालकाची बैल विकली जात नाहीत. हे कसं काय, हे चुकीचं मत आहे तुमचं, की जर सर्वसामान्य बैलगाड्या म्हणजे बैलाला जर चांगली किंमत आली तर ते काय वाईट आहे. म्हणजे अलीकडच्या कालखंडामध्ये की बैलगाडी क्षेत्र आता ग्लोबल झाले, पहिल्यासारखं राहिलं नाही. म्हणजे मी असं म्हणत नाही, म्हणजे काय की एक व्यावसायिक स्वरूप आलं या क्षेत्राला, आणि सर्वसामान्य शेतकरी लोक आहेत, त्याचबरोबर आता काही व्यावसायिक लोक सुद्धा या क्षेत्रात उतरलेत. मी मध्यंतरीमध्येच सांगितलं एक जणाला, जर अंबानीने या क्षेत्रात उतरायचं ठरवलं तर त्या बैलाची किंमत किती होईल, किती, म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही. त्याला जर एखादा पळणारा बैल घ्यायचा असेल तर तो कितीही किमतीत घेईल. म्हणजे काय की या क्षेत्रात जसं जसं ग्लोबल व्हायला लागलं तसं तसं व्यावसायिक लोक या क्षेत्रात यायला लागल्यात, आणि व्यावसायिक लोक या क्षेत्रात यायला लागल्यामुळं या क्षेत्रात बैलांच्या किमती वाढल्यात. बऱ्याच जणांचं असं मत आहे की व्यावसायिक लोक आली त्याच्यामुळे या क्षेत्राचा व्यापार झालाय, असं अजिबात नाही. जी लोकही या क्षेत्रात येतात त्यांना सुद्धा ही महाराष्ट्राची संस्कृती, ही महाराष्ट्राचा नाद परंपरा टिकवायची आहे. फक्त काय झालंय, हे सेक्टर आता ग्लोबल झाले, म्हणजे सोशल मीडिया असू द्या, युट्यूब असू द्या, व्हॉट्सअप असू द्या, इंस्टाग्राममुळं ही महाराष्ट्राची संस्कृती, ही परंपरा, ही बैलगाडी क्षेत्र 7 समुद्रापलीकडे पोहोचले. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये बसून आता आपण शर्यत बघू शकतो, त्याच्यासाठी अड्ड्यावर जायची गरज नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रात कोणता बैल चांगला पळतो, कोण ट्रेंडिंगला आहे, काय चालू आहे हे महाराष्ट्रात प्रत्येकाला कळते. त्याच्यामुळं अलीकडच्या कालखंडात बैलांच्या किमती वाढणं या क्षेत्राला थोडंसं ग्लॅमर आलं. तुम्ही म्हणाला तसं ग्लोबल झालंय क्षेत्र, आणि आता तुम्ही डोक्यानं जरा खेळायला लागलाय. म्हणजे आधी कसं सर्जा आणि सुंदरला दोघांना एकत्र आणायचं मैदानात, आता एक अड्ड्याला सर्जाला आणताय, एक अड्ड्याला सुंदरला आणताय, काय म्हणजे काय प्लॅन काय चालू आहे तसं? नाही, कसं होतं की दोन्ही बैल असली की नाही मैदानात नियोजन होत नाही, पळापळी होती, कधी गाडी एकाच सीमित लागू शकते, सगळ्या गोष्टी. आणि हा क्षेत्र डोक्यानंच खेळायचा आहे. याच्यापूर्वी मी पण डोकं वापरत होतो, पण काय होत होतं की लोक गोड बोलून डॅश डॅश करत होती. आता सगळ्याच गोष्टी मी सांगत नाही, पण आता अलीकडच्या कालखंडात हे क्षेत्र मला कळालंय, त्याच्यामुळे पण आपण पण ठरवलंय गोड बोलून डॅश डॅश करायचं. धन्यवाद सर. आणि आज बलमा आणि सर्जेची जोडी नक्कीच चांगली आज पळेल आणि गुलालात राहील हीच अपेक्षा.